सर्वांना नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजना या विषयासंबंधी अधिक माहिती घेऊया. या योजनेचा फायदा आपण कसा घेऊ शकतो? या योजनेला कोण अर्ज करू शकतात? या योजनेपासून कोणकोणते लाभ होऊ शकतात हे आपण बघूया. प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजना ही भारत सरकारची एक फायदेशीर योजना आहे. www.pmsuryaghar.gov.in या वेबसाईटवर जाऊन आपण अर्ज करू शकता. याची सखोल माहिती आपण समजून घेऊया. आपल्या घराच्या गच्चीवर सौर वीज घटकाची सोलर पॅनलची स्थापना करायची. आपल्या घरासाठी लागणारी वीज वापरून उरलेली शिल्लक वीज विद्युत महामंडळाकडून विकून आपले उत्पन्न वाढवू शकतो. सदर सौर वीज सोलर पॅनल स्थापण्यासाठी सबसिडी घेऊन शिल्लक वीज विकण्यासाठी भारत सरकार तुम्हाला मदत करू शकते. ही केंद्र सरकारची एक नवीन योजना आहे. याप्रमाणे आपल्या घरावर सोलर पॅनलची व्यवस्था करू शकतो. वरील चित्रात आपण घरासाठी कोणती योजना योग्य आहे हे समजून घेऊ शकता. 0 ते 150 युनिट्स आपण वापरत असाल तर 1 ते 2 किलोवॅट. सबसिडीची रक्कम 30,000 ते 60,000. 150 ते 300 युनिट आपण वापरत असाल तर 2 ते 3 किलोवॅट. सबसिडीची रक्कम 60,000 ते 78,000. आपण 300 युनिटपेक्षा जास्त वीज वापरत असाल तर 3 किलोवॅटपेक्षा जास्त कॅपॅसिटीचे रूफटॉप बसवायचे आहे. याला सबसिडी मिळते ₹78,000. कोण अर्ज करण्यास पात्र आहे? अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. सौर पॅनल बसवण्यासाठी घर मालकाकडे योग्य छत असणे आवश्यक आहे. घरामध्ये अधिकृत वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे. सौर पॅनलला इतर कोणतेही अनुदान मिळालेले नसावे. सबसिडी मिळवण्यासाठी टप्पे, पायऱ्या. पोर्टलवर नोंदणी करा. तुमचे राज्य आणि वीज वितरण कंपनी निवडा. तुमचा वीज ग्राहक क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि ईमेल लिंक टाका. ग्राहक क्रमांक आणि मोबाईल क्रमांकासह लॉग इन करा. सोलर पॅनल बसवण्यासाठी अर्ज करा. युनिट कोणत्याही नोंदणीकृत डीलरद्वारे स्थापित केले जाऊ शकते. स्थापनेनंतर युनिट तपशील सबमिट करा आणि नेट मीटरसाठी अर्ज करा. ऑपरेशन रिपोर्ट मिळाल्यानंतर पोर्टलवर बँक खात्याचे तपशील आणि रद्द केलेला चेक सबमिट करा. तुम्ही तुमच्या बँक खात्यात 30 दिवसाच्या आत सबसिडी मिळवू शकता. अर्ज कसा करायचा? प्रथम इच्छुक ग्राहकांनी राष्ट्रीय वेबसाईटवर नोंदणी करावी. www.pmsuryaghar.gov.in वीज वितरण कंपनीची निवड करावी. तपशीलवार पायऱ्या आणि प्रक्रिया अधिकृत वेबसाईटवर दर्शविले आहेत. या योजनेचे फायदे: घरगुती वीज बिलात बचत. उत्पन्न मिळवण्यासाठी अतिरिक्त वीज विकली जाऊ शकते. हे दरमहा 300 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या कुटुंबासाठी एका वर्षात अंदाजे ₹15,000 ची बचत सुनिश्चित करते. प्रोसिजर फॉर इन्स्टॉलेशन ऑफ रूफटॉप सोलर प्लांट थ्रू नॅशनल. आपल्या छतावर सोलर पॅनल घालण्यासाठी कोणकोणते टप्पे आहेत त्याची माहिती आपण घेऊया. स्टेप 1, रजिस्ट्रेशन. रजिस्टर ॲट नॅशनल पोर्टल थ्रू द लिंक http://solarrooftop.gov.in. Follow the instruction given on the portal for registration. इथे दिलेल्या सूचनांचे आपण पालन करा. स्टेप 2, आफ्टर रजिस्ट्रेशन अप्लाय फॉर रूफटॉप सोलर. आफ्टर registration, log into the account and click Submit application. Fill the information required in the format and submit the application. या टप्प्यामध्ये आपण तुमची सर्व माहिती भरा व तुमची माहिती सबमिट करा. इफ ऑल डिटेल्स आर फाउंड करेक्ट. तुमची भरलेली सर्व माहिती जर खरी असेल तर, करेक्ट असेल तर स्टेप 3, टेक्निकल फिजिबिलिटी अप्रूव्हल TFR. The submitted application will reach directly to the concerned DISCOM for technical feasibility approval. If all the details are correct, the application will be approved. Else the application may be rejected or returned for correction. तुमची भरलेली सर्व माहिती आता महावितरण संस्थेकडे जाईल. त्याने तुमची माहिती सर्व बघून झाल्यावर
अप्रुव्हल देतील, अनुमोदन देतील. तर तुमची माहिती सगळी करेक्ट असेल तर ते अनुमोदन देतील. चुकीची माहिती असेल तर परत एकदा दुरुस्त करण्यासाठी तुमच्याकडे पाठवतील. Selection of vendor and plant installation. Upon TFR approval, sign agreement with the selected registered vendor and proceed for installation of the plant. The list of registered vendors is visible in the vendors in my area tab in the applicant's account on national portal. सोलर पॅनल विक्रेत्यांची एक यादी या ठिकाणी दिलेली असते. आपल्या राज्यातील, आपल्या जिल्ह्यातील जवळचे सोलर पॅनल विक्रेते कोण आहेत त्याची यादी या वेबसाईटमध्ये दिलेली आहे. आपण कोणत्याही सोलर पॅनल विक्रेत्याकडून ते घेऊ शकता. स्टेप 4, सबमिट इन्स्टॉलेशन डिटेल्स. आफ्टर इन्स्टॉलेशन ऑफ द plant, submit installation details in the national portal. Upload a photo of the applicant with the plant. These details are required for inspection and net metering of the plant. चौथा टप्पा, सोलर पॅनल स्थापना झाल्यानंतर ती कशी आहे त्याचा फोटो, घरमालकाचा फोटो व सोलर पॅनलचा फोटो आपण अपलोड करायचा आहे. त्याच्यानंतर नेट मीटरिंग बसवण्यासाठी महावितरण संस्थेचे लोक आपल्याकडे येतील. स्टेप 5, इन्स्पेक्शन बाय डिस्कॉम. डिस्कॉम ऑफिशियल्स विल इन्स्पेक्ट द सिस्टम इन अकॉर्डन्स विथ द टेक्निकल क्रिटेरियन prescribed by the MNRE. Upon successful inspection, net meter would be installed by the DISCOM. डिस्कॉमचे महावितरण संस्थेचे अधिकारी आपल्या घरी सोलर पॅनलची चौकशी करण्यासाठी, ते कसे बसवले याची चौकशी करण्यासाठी आपल्या घरी येतील व त्यांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला महावितरण संस्थेकडून नेट मीटर बसवण्यात येईल. स्टेप 6, project commissioning status. Once the net meter has been installed, the DISCOM official will approve the installation details on the portal and an online commissioning certificate will be generated. This certificate will be visible in the applicant's account. 6वा टप्पा, महावितरण संस्थेचे अधिकारी आपल्या घरी आल्यावर ते तुमची सगळी माहिती जर बरोबर असेल तर एक कमिशनिंग सर्टिफिकेट ऑनलाईनवर देतील. ते सर्टिफिकेट तुम्हाला तुमच्या लॉग इनवर ऑनलाईनवर दिसू शकते. स्टेप 7, सबसिडी CFA रिक्वेस्ट. आफ्टर जनरेशन ऑफ कमिशनिंग सर्टिफिकेट, द ॲप्लिकंट कॅन रेज ऑनलाईन सबसिडी CFA claim request by providing applicant's bank details along with a legible copy of the cancelled bank check or passbook. 7वा टप्पा, कमिशनर्ड सर्टिफिकेट त्याची प्रिंट काढल्यानंतर आपण काय करू शकतो म्हणजे आपण आपल्या बँकेचा पासबुकचा झेरॉक्स नाहीतर कॅन्सल्ड चेकचे झेरॉक्स आपण महावितरण संस्थेला देऊ शकतो. इफ ऑल डिटेल्स फाउंड करेक्ट, सर्व माहिती करेक्ट असेल तर कंप्लीट सबसिडी रिलीज्ड. ऑल डिटेल्स आर करेक्ट, सेंट्रल गव्हर्नमेंट सबसिडी CFA would be released directly into the bank account of the applicant within 30 days of the submission of the CFA subsidy claim. तुम्ही सबसिडीसाठी अर्ज केल्यानंतर 30 दिवसाच्या आत तुमची सगळी माहिती जर करेक्ट असेल तर 30 दिवसाच्या आत तुमच्या बँकेच्या खात्यावर सबसिडीची रक्कम जमा होईल. इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन, महत्त्वाची सूचना. द ॲप्लिकंट शॅल यूज ओन मोबाईल नंबर अँड ईमेल ID फॉर रजिस्ट्रेशन ऑन नॅशनल पोर्टल. संबंधित व्यक्तीने आपला मोबाईल नंबर व ईमेल ID व्यवस्थित लिहायचा आहे. द ॲप्लिकेशन्स हॅविंग ईमेल ID, mobile number of the vendor would be rejected and such vendors would be blacklisted from further participation in the program scheme. सोलर पॅनल विक्रेत्याचे फोन नंबर किंवा सोलर पॅनल विक्रेत्याचे ईमेल ID आम्हाला देता येणार नाही असे जर दिसून आले तर त्यांनी आपला अर्ज रद्द करू शकतात. नंबर 2, it shall also be considered that the electricity connection and bank account is in the name of the applicant, else the application would be rejected. घर मालकाच्या नावानेच मीटर नंबर असावे
व बँक खाते असावे, म्हणजे त्या अकाउंटवर सबसिडी जमा होऊ शकते. आता मी तुम्हाला PM सूर्यघर मुफ्त बिजली योजना याची होम पेज आता दाखवित आहे. या होम पेजमध्ये अप्लाय फॉर रूफटॉप सोलर, आपल्या छतावर सोलर पॅनल साठी कसे अर्ज करावे, सबसिडी स्ट्रक्चर, आपल्याला किती सबसिडी मिळू शकते, एम्पॅनल वेंडर्स, आपल्या राज्यात आपल्या जिल्ह्यात जवळपास कोणकोणते सोलर पॅनल विक्रेते आहेत त्याची यादी आपण पाहू शकता. तसेच इथं कॅल्क्युलेटर आहे. आपण आपल्या घरावर आपल्या छतावर सोलर पॅनल बनवण्यासाठी किती खर्च येऊ शकतो व किती सबसिडी मिळू शकते याची माहिती आपण घेऊ शकता. आपण आपल्या घराच्या छतावर गच्चीवर प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजनेला अर्ज करून त्याचा लाभ घ्यावा. याबद्दल काही शंका असल्यास कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स करा. कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ही सर्वांना विनंती. धन्यवाद.